महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रातील वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला दाखल होत असतात। ज्या भाविकांना शक्य होत नाही असे भाविक भक्तगण आपापल्या गावात आषाढी एकादशीचा सण पारंपरिक पद्धतीने विविध पारंपरिक खेळ, अभंग, भजन, कीर्तनाने साजरा करतात। परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक सणांचे महत्त्व कमी होत चालले। मात्र अशातच अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील डीपीआर या गावात राहणाऱ्या महाराष्ट्रातील कुटुंबियांनी एक नवा आदर्श समाजासमोर प्रस्थापित केलाय। अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्ये नोकरी व्यवसाय निमित्त वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिक कुटुंबियांनी भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवत आषाढी एकादशीचा सण साजरा केला। टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। हरिपाठ, अभंग, गजर आणि विठ्ठलाची महाआरतीचा आनंद या मराठी कुटुंबांनी एकत्रितपणे घेतला। दीपक शांताराम कदम, अश्विनी दीपक कदम यांच्या घरी हा सण मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। महिलांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली, तर बालकांनी देखील वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून हरिपाठ गाऊन सर्वांची मन जिंकली। या सोहळ्यात भारतामधून आलेले अश्विनी उतेकर यांचे पालक शिवराम उतेकर आणि उषा उतेकर यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। अमेरिकेतील या आगळ्यावेगळ्या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला सागर काचोळे, वैशाली काचोळे, यशवंत कदम, आशा कदम, कृष्णा ननावरे, मनीषा ननावरे, योगेश देशपांडे, प्राची देशपांडे, नारायण पावगी, सानिका पावगी, स्वप्नील हंपी, भाग्यश्री हंपी, राजेश शिंदे, कल्पना शिंदे, अजित राऊत, मिथिली राऊत, अमित दरेकर, अनिता दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट, कोकण न्यूज मराठी, अमेरिका।